चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील आपण 8वा प्रश्न पाहणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. रिव्हिजनसाठीचा व्हिडिओ आहे. परत एकदा बघा, ॲडिंग करू आपण एकदा ह्या दोन्ही इक्वेशनची. ॲड इक्वेशन 1 अँड 2. तर काय होईल, 49x - 57y. तुम्ही याच्याकडे लक्ष देत जरी चाललं तर तुमचं एकदा रिवाईज होऊन जाईल. 57x - 49y इज इक्वल टू 252. यांची ॲडिशन केल्याच्या नंतर किती येते, 106x - 106y इज इक्वल टू 424. आता याला सगळ्याला आपण डिवाइड करू. डिवाइड बाय 106. डिवाइड बाय 106. तर काय होईल, x - y इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊ आणि दोन्ही इक्वेशनचे एकदा सबस्ट्रॅक्शन करून घेऊ. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर काय येईल, 57x - 49y इज इक्वल टू 252 आणि 49y - 57x सॉरी इथं लिहिताना थोडंसं चुकलं. 49x - 57y इज इक्वल टू 172. मग आता याची आपल्याला काय करायचे, सबस्ट्रॅक्शन करायचे. तर बघा, या ठिकाणी होईल 8x + 8y इज इक्वल टू 80. म्हणून याला जर डिवाइड बाय 8 करू आपण. आता डिवाइड बाय 8 हे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन तुम्हाला येतच. मी जरा फास्ट आपल्याला व्हिडिओ छोटा बनवायचा आहे म्हणून हे करतो. x + y इज इक्वल टू 10. याला इक्वेशन नंबर 4 देऊ. मग आता एकदा आपण यांची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. तर काय होईल, x - y इज इक्वल टू 4 आणि x + y इज इक्वल टू 10. मग 2x इज इक्वल टू 14 आणि मग अशा पद्धतीने x इज इक्वल टू 7. आता काय करू, पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 4. तर काय होईल, 7 + y इज इक्वल टू 10. म्हणून y इज इक्वल टू 10 - 7 आणि म्हणून y इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने xची व्हॅल्यू 7 आणि yची व्हॅल्यू 3 येते. पुढच्या गणित आपण पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत.